मंडळी, आजचा दिवस हा मराठ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा, मोठा आणि विजयी दिवस म्हणावा लागेल. आज जर बघितलं तर आत्ताच्या घडीला मुंबईमध्ये आझाद मैदानावरती जल्लोष केला जातोय, गुलाल खरंय. उधळला जातोय आणि ज्या पद्धतीने मराठ्यांसाठी जो सरकारनं निर्णय घेतलेला आहे त्याचं स्वागत केलं जात आहे. सरकारचं एक शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलेलं होतं. त्यांनी एक जी.आर. मनोज जरांगेंना दिला. त्या जी.आर. मध्ये काही ज्या मनोज जरांगेंच्या मागण्या होत्या त्या 8 पैकी 6 मागण्या या सरकारच्या शिष्टमंडळाने सरकारनं मान्य केलेल्या आहेत. 2 बरोबर. बाकी आहेत. तो जी.आर. सरकारने मनोज जरांगेंना दिलं. जरांगेंचं उपोषण सुटलं, जल्लोष सुरू झाला. विषय इथंच संपला का? तर नाही. त्याचं कारण असं आहे, जो जी.आर. दिलेला आहे त्या जी.आर. बद्दल आम्ही काही कायदे तज्ज्ञांशी बोललो. विषयच भारीच्या माध्यमातून काही कायदे तज्ज्ञांशी आम्ही बातचीत केली की हा जी.आर. नेमका काय आहे, त्यामध्ये त्याचं विश्लेषण आम्ही त्यांच्याकडून मागितलं. तर त्यावरती काही कायदे तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की हा जी.आर. फसवा असू शकतो. या जी.आर. मध्ये अनेक त्रुटी आहेत, ज्या आधी समजून घेणं गरजेचं आहे आणि मगच जल्लोष करणं गरजेचं आहे. तर या त्रुटी नेमक्या काय आहेत, कशा पद्धतीने हा जी.आर. फसवा असू शकतो, कोर्टानं म्हणजेच माफ करा, सरकारनं पुन्हा एकदा मनोज जरांगे यांना गंडवलेले का? ज्या पद्धतीने वाशी इथं झालेलं होतं, वाशी इथं गेले अनेक दिवसांपासून आंदोलन करून ज्यावेळेस एकनाथ शिंदे जी.आर. घेऊन वाशीत गेलेले होते, त्यावेळी ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलेलं होतं, अगदी त्याच पद्धतीनं याही वेळेस विखे पाटलांनी तिथं जाऊन मनोज जरांगेंचं उपोषण मागे घेतलं. हे एक सगळी खेळी आहे का? या संदर्भात आता अनेक समाज माध्यमांवरती, सोशल मीडियावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते की पुन्हा एकदा सरकारनं आम्हाला गंडवलेलं आहे. नेमकं सत्य काय? व्हायरल चेक, सत्य चेक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी मयुरी नमस्ते, मी विकी. आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मयुरी, माझा पहिला प्रश्न असा आहे, आता तू बोलताना म्हणालीस की हा जी.आर. हा फसू शकतो किंवा फसवा असू शकतो. या जी.आर.ला मला धरून एक प्रश्न असा आहे की सरकारनं नवा जी.आर. काढला, जरांगेंनी त्या सगळ्या मागण्या ज्या काही त्यांच्या होत्या त्या वाचल्या, त्यातल्या काही मागण्या मान्य झाल्या, काही मागण्यांसाठी त्यांनी एक मुदत पण दिलेली आहे. पण जो नवा जी.आर. आला त्यांनी तो सरसकट वाचला. तर याच्यामध्ये त्यांनी कोणतंही कसलंही बंधन नाही ठेवलं की बाबा हा जी.आर. मला मान्य आहे. सर्व उपस्थित जनसमुदायाला विचारलं, त्यांच्या तज्ज्ञांना विचारलं, त्यांनी तो मान्य केला. पण माझा प्रश्न मुख्य हा आहे की या जी.आर.ला चॅलेंज होऊ शकतं का पुढच्या काही काळामध्ये कोर्टामध्ये? येस, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आजपर्यंत अनेक जी.आर. निघालेले, जसं मी यापूर्वी सुद्धा म्हटलं की वाशीच्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेंनी तो जी.आर. मनोज जरांगे यांच्या हातात दिलेला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा जरांगेंना उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. आता पुन्हा तेच झालेलं आहे. जी.आर. मनोज जरांगेंच्या हाती दिलेला आहे, त्यांनी मागण्या मान्य केलेल्या आहेत सरकारच्या शिष्टमंडळानं आणि पुन्हा एकदा उपोषण सुटलेलं आहे. पण विषय इथेच कधीच संपत नाही, यापूर्वी सुद्धा संपलेला नव्हता. प्रश्न हाच आहे की हा जो जी.आर. आहे तो टिकेल का? मुळात जी.आर. म्हणजे काय? तर जी.आर. म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्युशन. कायदेशीर दृष्ट्या तो किती स्ट्रॉंग आहे याचा एकदा विचार करणं गरजेचं आहे. तर जी.आर. म्हणजे केवळ कार्यकारी आदेश असतो, एक्झिक्युटिव्ह ऑर्डर असतो, तो कायमस्वरूपी कायदा नसतो. आरक्षण देण्यासाठी कायदा करणं गरजेचं आहे. जी.आर. देऊन कधीही आरक्षण मिळत नाहीये. त्यामुळे हा जी.आर. म्हणजे काय, तर एक थोडक्यात एक काय म्हणू शकतो आपल्याला, परमनंट सोल्युशन नाही, हा टेम्पररी सोल्युशन आहे. बरोबर. त्याला ज्यावेळेस त्याचं कायद्यात रूपांतर होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं तो मराठ्यांसाठीचा विजयी दिवस असू शकतो. आता नो डाऊट मराठ्यांनी हे जिंकलेलं आहे, म्हणजे हे खरंच अभिमानास्पद एक आहे. मागणी पूर्ण झाली जी इतक्या वर्षाची राहिली होती ती. म्हणजे ज्या पद्धतीने मराठ्यांची एकजूट दिसून आली, एकता दिसून आली, आजपर्यंत मुंबईनं हे कधी बघितलं नव्हतं. खूप वर्षांपूर्वी बघितलेलं आहे, ज्यानंतर थेट आता बघितले. अक्षरशः मुंबई हादरवून गेलेली आहे. एवढं एक भगवं वादळ आलं होतं, एक मराठी लोकांचं वादळ होतं. हे भगवं वादळ म्हणायचं, मराठ्यांसाठी नो डाऊट त्यांनी ही पायरी जिंकलेलीच आहे. पण विषय इथेच संपत नाहीये ना. जो जी.आर. आलाय त्याला पुढे अनेक चॅलेंजेसला फेस करावं लागू शकतं आणि त्यानंतर कुठे मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही मिळेल या प्रश्नाचं ठोस उत्तर आपल्याला मिळेल. आता ते नेमकं काय, तर हा जो जी.आर. आहे तो एक कायमस्वरूपीचा कायदा नसतो. त्याला राज्यपाल आणि सरकारने काढलेला हा जो जी.आर. आहे त्याला विधानसभेत मान्यता मिळेपर्यंत तो फक्त तात्पुरता एक उपाय असतो आणि त्यामुळे जी.आर. कोर्टात चॅलेंज होऊ शकतो आणि तो पाडण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. त्याचा साधारण जो कालावधी आहे, जी.आर. विधिमंडळ सुद्धा जातो विधानसभेच्या ह्या सगळ्या दरम्यान, तो कालावधी किती असतो साधारण? समजा आज जी.आर. आता सरकारनं दिलेला आहे जरांगे पाटलांना, त्यांनी तो ऍक्सेप्ट केला, गुलाल उधळला, सगळं झालं, पण काही काळानं याला ज्यावेळी चॅलेंज होईल तो काळ किती असू शकतो? किंवा असं काही वाटू शकतं का की थोडासा हा जी.आर.ला एक वेळ घेऊ शकला जातो, यामध्ये काही राजकारण परत येऊ शकतं,
कारण कोणताही जी आर हा चॅलेंजेबल असतो. बरोबर. स्पेशली हा जी आर खास महत्त्वाचा आहे अख्ख्या राज्यासाठी, मराठा समाजासाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी आणि विरोधकांसाठी सुद्धा. तर यासाठी या जी आरला कसं चॅलेंज होईल हे तू आता सांगितलं, पण तो कालावधी कसा असू शकतो, साधारण जनरल कालावधी जो की विधिमंडळात पास होतो किंवा जो विधानसभेमध्ये सगळ्या आमदारांच्याकडून वगैरे काय असेल त्या गोष्टी चर्चा होतील आता ह्याच्यावर. बघितलं ना तर साधारण 6 आठवडे म्हणजे 2 महिने हा एक कालावधी असतो. यामध्ये सुद्धा खूप स्टेप्स आहेत, म्हणजे जीआरला कशा पद्धतीने चॅलेंज केलं जाऊ शकतं, कारण याच्यावर चर्चा होणार, म्हणजे विधिमंडळात या सगळीकडे चर्चा होणार आहे जी आमदारांची, आतही होईल बाहेरही होईल सगळीकडे होईल. पण जो कालावधी आहे तो कालावधी फक्त काय, तो 2 महिन्यांचा कालावधी आहे. मात्र त्याच्याही पुढचा प्रश्न असा आहे की या जीआरला कुठल्या कुठल्या लेवलवरती चॅलेंज केलं जाऊ शकतं. तर पहिला मुद्दा असा आहे की सावधानिक तरतुदीनुसार म्हणजे 50% आरक्षण मर्यादा ओलांडली जातीये का. कोर्ट पहिल्यांदा काय बघेल तर हे बघेल की 50% आरक्षण मर्यादा राखली जाते का, ती ओलांडली जाते का. कारण यापूर्वी आपण विषयभरीच्या माध्यमातून असंख्य व्हिडिओ केलेले आहेत की मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने दिलं जाईल, त्याचे पर्याय कोणते आहेत, ओबीसीतून द्यायचं झालं तर ते शक्य आहे का किंवा शक्य नाही, याचा असंख्य व्हिडिओ केले. आणि त्यातून आपण एक गोष्ट आता बघितलेली आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं झालं तर त्यांना त्यामध्ये इन्क्लूड करावं लागेल तरच ते आरक्षण मिळू शकतं. मात्र ते राज्यघटनेमध्ये बदल करावा लागेल आणि त्यानंतर ते सगळी प्रोसेस शक्य आहे. दुसरा एक ऑप्शन आहे 50%पेक्षा जास्त. आता 50%ची मर्यादा ओलांडली जात असेल तर तिथे पुन्हा एकदा हे रद्द होऊ शकते किंवा ते चॅलेंज होऊ शकतं त्याला. बरोबर. किंवा सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्णय आहेत, म्हणजे इंदिरा साहनी केस असेल, मराठा आरक्षणाबाबतचा 2021चा जो निर्णय असेल, या सगळ्या गोष्टींवरती या जीआरला भविष्यामध्ये चॅलेंज केलं जाऊ शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे या जीआर मध्ये कुठल्याही प्रकारची स्पष्टता नाहीये. खूप क्लिष्ट पद्धतीचा हा जीआर आहे. ज्या पद्धतीने जरांगे पाटलांच्या मागण्या होत्या की सरसकट कुणबी आरक्षण हवं, ओबीसी मधून आरक्षण हवंय, त्या कुठल्याही पद्धतीचा उल्लेख त्या जीआर मध्ये नाहीये. मुळातच ओबीसी या शब्दाचा उल्लेखच त्या जीआर मध्ये नाही आहे. मुळात मला असं वाटतं की हा जीआर ज्यावेळी ज्या शब्दांमध्ये आला, ज्या शासकीय शब्द हे अनेकदा क्लिष्ट असतात किंवा संदिग्ध असतात, तर याच्यामध्ये त्या काही थोडासा तसं घडलेलं आहे का की संदिग्ध शब्द असू शकतात का. येस म्हणजे पहिली तर गोष्ट मी जसं मगाशी म्हणाले की मराठा आणि कुणबी यांची एकरूपता कुठेही त्या जीआर मध्ये नाहीये. चौथी गोष्ट म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र प्रक्रियेमध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत. आणि पाचवी गोष्ट म्हणजे जसं आता तुम्ही म्हणाला त्या जीआरची भाषा. मुळात तो जीआर वाचण्यासाठीच एक शब्दकोश आहे. साधारण आपल्यासारख्या माणसांना तो जीआर वाचणं आणि समजणं हे सहजासहजी शक्य नाहीये. त्याचा एक वेगळा सेपरेट शब्दकोश आहे ज्याच्या माध्यमातून तो जीआर वाचला जाऊ शकतो आणि समजला जाऊ शकतो. याचबद्दल आम्ही कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्याशी बोललो आणि ते म्हणतात की सरकारी भाषा ही संदिग्ध असल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ नंतर काढले जाऊ शकतात. म्हणजे काय तर आता जे आपल्याला सरळ सोपं दिसतंय ना, जे मुद्दे आपल्याला दिसत आहेत, हे मुद्दे नंतर वेगळ्या अर्थाने सुद्धा मांडले जाऊ शकतात. म्हणजेच काय तर हा जीआर फसवा असू शकतो. याचं हे झालं पहिलं उदाहरण. त्यामुळे हा भविष्यामध्ये कळीचा मुद्दा ठरू शकतो. उदाहरणार्थ जसं पूर्वी वाशीमध्ये झालं, ज्या त्या जीआरला पुढे कोर्टामध्ये आव्हान केलं आणि तो कोर्टामध्ये तो रद्द झाला. त्यामुळे परत एकदा फसवलं जातंय अशी शक्यता वर्तवली जाते. विशेष म्हणजे आपल्या व्हिडिओखाली सुद्धा असे कमेंट्स आहेत की आम्हाला पुन्हा एकदा गंडवलं जातंय, फसवलं जातंय. आता याच्याही पुढची स्टेप म्हणजे भविष्यामध्ये नेमकं काय काय होऊ शकतं. मगाशी तुम्ही विचारलं की त्याचा कालावधी नेमका काय, कालावधी काय असतो. तर नंबर 1 आहे जीआर 2 महिन्यांमध्ये विधिमंडळात मंजूर व्हावा लागतो आणि तोपर्यंत तो एकदम कमजोर स्थितीमध्ये असतो, म्हणजे तो स्ट्रॉंग नसतो. तो एक कायमस्वरूपीचा तोडगा नाहीये, तर तो एक खूप तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. आणि पुढे जरी तो विधिमंडळात मंजूर झाला तरी सुद्धा कोर्टात याचिका दाखल करू शकतो कुणीही आणि त्यामुळे तिथेही त्याला पुन्हा एकदा चॅलेंज आहे. त्यानंतर कोर्टाने जर विचारलं की 50%पेक्षा जास्त आरक्षण कसं काय देता, तर यावरती राज्याने ठोस पुरावे दिले पाहिजेत, त्याचा आधार दिला पाहिजे, नाहीतर पुन्हा एकदा तिथे जीआर रद्द होऊ शकतो. राज्य सरकारकडे जर तसे पुरावे नसतील किंवा कोर्टाच्या प्रश्नाचं प्रॉपर असं उत्तर नसेल तर मग तो जीआर तिथे चॅलेंज होऊ शकतो आणि रद्द होण्याची शक्यता तिथे एक वाढते. त्यामुळे हा एक तात्पुरता दिलासा आहे. मराठा समाजाला सध्या काही प्रमाणात लाभ मिळेल, नो डाऊट मिळेल त्यांना लाभ, मात्र तो किती दिवस असेल यातही शंका आहे. आणि भविष्यात जो संविधानिक बंधनाने कोर्टाच्या कसोटीवरती तोलला जाईल हा सगळा जीआर. आता यानंतर आणखी एक महत्वाची मागणी म्हणजे सरसकट मराठा आरक्षण, जे अजूनही प्रलंबित आहे, मिळालेलं नाहीये. जीआर मध्ये कुठल्याही पद्धतीने सरसकट मराठा आरक्षण हे 3 शब्द बघायला मिळत नाहीये.
त्यानंतर ज्यावरती जरांगे पाटलांनी ठाम भाष्य केलेले नाही आणि मुळात म्हणजेच काय तर मराठा कुणबी प्रमाणपत्र याची प्रक्रिया सुद्धा वेळखाऊ आहे, त्यामुळे त्याचा लगेच फायदा मिळेल असं कुठेही दिसत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर हा GR एक तात्पुरता विजय आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं ज्याला म्हणतो आपण त्याला, ते असं आहे. त्यामुळे विचार केला पाहिजे हा GR. याच्यात मला एक थोडंसं मयूर तुला थांबवायचंय. कायदेतज्ञ किंवा घटनातज्ञ आपण जे म्हणतो उल्हास बापट त्यांनी स्वतः सांगितलं होतं की हैदराबाद गॅझेटच्या बेसवर आरक्षण मिळू शकत नाही किंवा असे त्याची कुठेही तो पुरावा म्हणून किंवा ज्या गोष्टी आहेत त्याला धरू शकत नाही आपल्या न्याय प्रक्रियेमध्ये. तर याच्यावर सुद्धा इतक्या मोठ्या लोकांच्याकडून असं बोललं जातं आणि आता त्या सगळ्या गोष्टींना धरून एक तो ग्राह्य धरून किंवा हैदराबाद गॅझेट आता लागू होत आहे, जसं की तू म्हणलेस की हे चॅलेंज पण होऊ शकतं. तर या सगळ्याचा एक परत सार असा येतो की मग हे सगळं मराठा आरक्षण जे आहे आत्ताचं, अजून इतर काही गॅझेट संदर्भात शासन निर्णय घेते किंवा काहींना मर्यादा दिलेली आहे. आता हा जो वेळ आहे फक्त 2 महिन्याचा, तू मगाशी सांगितला असतो 1.5 महिन्याचा, त्यानंतर अजून वेळ आहे इतर गोष्टींसंदर्भातला. कदाचित सरकार त्याला मागं पुढं होऊ शकतं, कारण सण आला आहे, दिवाळी आली आहे, काही गोष्टी मागं पुढं होतील. खरंच हे 100% आरक्षणाकडे ही गोष्ट चाललेली आहे का? कारण ही प्रचंड वेळखाऊ प्रक्रिया आहे. पुन्हा जरांगे उपोषणाला बसले तर पुन्हा ही सगळी गर्दी जमा होऊ शकते का? येस येस येस, नो डाऊट होऊ शकते. मी तेच म्हटलं ना, ज्या ठिकाणी या GRला चॅलेंज होऊ शकतं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला परीक्षांना सामोरं जावं लागू शकतं. कायदेशीर दृष्ट्या बघायला गेलं तर जे यापूर्वी झाले ते भविष्यात होऊ शकतं, ही सगळी शक्यता आहे. मी सांगितलंच ते, GR मुळातच फसवाय. GR म्हणजे काय तर तो कायमस्वरूपी तो कायदा नाहीये ना. बरोबर. जर कायदा केला तर आपण त्याचा पुढे काहीतरी आपण आधारात बोलू शकतो. एक्झॅक्टली. GR हा कुठल्याही प्रकारचा कायदा नाहीये, तो एक तात्पुरता ज्याला आपण सोल्युशन म्हणतो किंवा ते एंट्री गेट ज्याला म्हणतो आपण. हा, एक दिलासा देणारी गोष्ट आहे. हा बाबा GR मिळाला, पण त्याचं पुढे काय, तो कशा पद्धतीने चॅलेंज होऊ शकतो, चॅलेंजेबल कोर्टात टिकेल का, सरकारकडे त्याचे ठोस पुरावे आहेत का, याचा सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर या GRला महत्व आहे. जर मधले टप्पे जर गटांगळ्या खाल्ल्या मधल्या टप्प्यांवरती तर या GRचा उपयोग नाहीये. आता आपण याच्या पुढे तेच बघणार आहोत की हा GR जर कोर्टात चॅलेंज झाला तर सरकारला स्वतःचं धोरण टिकवण्यासाठी कुठले मुद्दे आणि कुठले पुरावे हे कोर्टात सादर करावे लागतील ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण यापूर्वी तसंच झालेलं आहे. जेव्हा लास्ट टाइम ज्यावेळेस मराठ्यांना आरक्षण लागू केलेलं होतं ते कोर्टात टिकलं नाही, याचं कारणच ते की सरकारकडून तसे ठोस पुरावे कोर्टामध्ये सादर केले नाहीत आणि त्यामुळे ते तिथे रद्द झालं. आता याही पुढे जर या GRला कोर्टामध्ये चॅलेंज झालं तर काय काय राज्य सरकारला पुरावे सादर करावे लागतील. त्यामध्ये एक आहे की संवैधानिक आणि कायदेशीर मुद्दे राज्य सरकारला कोर्टामध्ये मांडावे लागतील. यामध्ये कोर्ट विचारेल की राज्याने 50% जी आरक्षणाची मर्यादा आहे ती ओलांडलेली आहे का. तर त्यावेळी सरकारला सांगावं लागेल की मराठा समाजाची सामाजिक शैक्षणिक मराठा समाज हा किती प्रमाणात मागासलेला आहे हे ठोस पुराव्यांनिशी सरकारला कोर्टामध्ये सिद्ध करायचं. मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करावं लागेल, तेव्हा कुठे जाऊन तिथे एक पायरी आपण जिंकू शकतो. आता ह्याला काही अपवाद सुद्धा आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे 2021चा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता की सर्वोच्च न्यायालयाने 2021 मध्ये मराठा आरक्षण रद्द म्हणून केलेलं होतं, त्यावरती कोर्ट पुन्हा एकदा विचारेल की आधी सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला नाकारलेलं आहे, आधी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे, मराठा आरक्षण रद्द केलेलं आहे, मग आता नवीन GR कसा काय टिकेल. तर यावरती सुद्धा सरकारला स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. सरकारला यावरही सांगावं लागेल की हा आरक्षणाचा प्रकार वेगळा आहे. उदाहरणार्थ जे लास्ट टाइम EWS आणि SCBCचं दिलं होतं ते एक्स्ट्रा 50% दिलं होतं. आता जर आपल्याला हा GR कोर्टामध्ये टिकवायचा असेल, रद्द करू द्यायचा नसेल, तर सरकारला सांगावं लागेल की कुणबी प्रवर्गामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे किंवा SC ST OBC यांसारख्या या सगळ्या कोट्यांमध्ये त्यांना फेरबदल केलेला आहे, मग त्यांचं इथे बसवलंय यांना मराठ्यांना कुणबीमध्ये घेऊन, हे कोर्टाला त्यांना सिद्ध करावं लागेल. ह्याला एक वेळखाऊ प्रक्रिया ही आहे खूप. हेच म्हणजे आता फक्त एक GR निघालाय जो ऑफिशियली मिळाला, गुलाल उधळला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण या इथनं पुढच्या ज्या सगळ्या प्रोसेस आहे त्याला खूप वेळ जाणार आहे. जोपर्यंत ते कागदोपत्री सगळं कुणाला लाभ मिळत नाही तोपर्यंत या GRची या घोषणेची
ती हवेतच घोषणा असेल असं आपण म्हणू शकतो. ती कागदोपत्री असू शकते हेही निश्चितच आहे. पण जोपर्यंत लाभ मिळायला सुरुवात होत नाही तोपर्यंत तो जाणारा वेळ हा खूप असणार आहे. बरोबर. म्हणजेच की आता किती त्या सगळ्या मधल्या वेळामध्ये सरकारला मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करावं लागेल, त्याचे सगळे पुरावे सादर करावे लागतील. मराठा समाज हा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या कशा पद्धतीने मागास आहे याचा प्रॉपर असा डेटा कोर्टासमोर सादर करावा लागेल. कुणबी समावेश पुरावे द्यावे लागतील. हैदराबाद गॅझेट किंवा इतर ऐतिहासिक दस्तावेजांमधून मराठा कुणबी संबंध सिद्ध करावे लागतील. शैक्षणिक आणि रोजगारातील मागासले पण मराठा समाजाचे सिद्ध करावं लागेल. त्यानंतर शिक्षणात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठ्यांचा किती प्रमाणातील सहभाग आहे जो छोट्या प्रमाणात असायला हवा, तरच कुठेतरी मराठा समाजाला तिथे आरक्षण देऊ शकतं किंवा कोर्ट ते त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ शकतं. यानंतर प्रशासकीय यंत्रणा आहेत. आता या सगळ्याच्या पुढे जाऊन सुद्धा कोर्ट असं विचारू शकतं की कुणबी प्रमाणपत्र प्रक्रिया कितपत पारदर्शक आहे. ज्या पद्धतीने 58 लाख नोंदी आढळल्यात असं आपण म्हणतो, ही सगळी प्रक्रिया आहे ती कितपत पारदर्शक आहे हे सुद्धा तर राज्य सरकारला कोर्टामध्ये सादर करावं लागेल. त्यासाठी जात पडताळणी समित्या नीट काम करतीये का, भ्रष्टाचार किंवा काही विलंब टाळण्यासाठी यंत्रणा तुमच्याकडे तयार आहेत का, GR ची भाषा स्पष्ट आहे का, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने झालेली आहे, या सगळ्याबद्दल कोर्टाला, राज्य सरकारला कोर्टात सगळे पुरावे सादर करावे लागतील. त्यानंतर पूर्वीच्या चुका सुधारल्यात का, ज्या चुकांच्या आधारे यापूर्वी कोर्टानं फटकारलेलं होतं, रद्द केलेलं होतं GR, त्या चुका आता यावेळेस सुधारलेल्या आहेत का. फॉर एक्झाम्पल 2014 असेल, 2018 असेल, 2021 आहे, यामध्ये ज्या काही मराठा आरक्षण रद्द झालं त्यामध्ये ज्या काही सरकारने चुका केलेल्या होत्या त्या चुका सरकारने कशा सुधारल्या, तिथे काय काय केलं, हे डेटा आधारित अहवाल याचा आहे का, हे सुद्धा सरकारला कोर्टामध्ये सादर करावं लागेल. आणि पुढे जाऊन राज्यघटनेतील कलम 340 आणि 342 या कलमांचा योग्य आधार घेतलाय का, याचीही पूर्ण चौकशी केल्यानंतर हा सार्वजनिक हिताचा मुद्दा आहे का असं सुद्धा कोर्टासमोर सरकारला स्पष्ट करावं लागेल. कारण मराठा समाज हा राज्यातील खूप मोठा घटक आहे. एवढा मोठा घटक, त्यांचं शैक्षणिक आणि रोजगारातील मागासलेपण हे राज्याच्या एकूण प्रगतीवरती सुद्धा परिणाम करतं. आणि त्यामुळे हे आरक्षण समाज हितासाठी आवश्यक आहे का, याचे संभाव्य धोके काय आहेत, ते सगळं राज्य सरकारला कोर्टामध्ये सादर करावं लागेल. आणि जर दुर्दैवानं राज्य सरकारकडे याचे ठोस पुरावे नसतील, याचा ठोस अहवाल नसेल, तर हा म्हणजे ही बोलताना पण अवघड जाते, जड आहे, तर हा GR रद्द होऊ शकतो. मात्र असं होऊ नये त्यासाठी काय, तर सरकारने याचे ठोस पुरावे कोर्टामध्ये सादर केले पाहिजेत. कारण ज्या पद्धतीने गेल्या 5 दिवसांपासून मराठ्यांचं भगवं वादळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये धडकलेले, त्यावरून तरी मराठ्यांची एकजूट दिसून आलेली आहे. दर खेपेला मराठ्यांना आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी लढावं लागतं, झगडावं लागतं. मात्र शेवट हा कायमस्वरूपीच आतापर्यंत नैराश्यानेच आलेला आहे. यापुढे असं होऊ नये यासाठी ही प्रार्थना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता राज्य सरकारची जबाबदारी आहे की या सगळ्या पायऱ्यांमध्ये आपण कसं फिट बसू शकतो आणि कोर्टाला कशा पद्धतीने आपण मराठा समाज हा राजकीय, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि त्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज आहे हे सिद्ध करावं लागेल. आणि ते सिद्ध केल्यानंतर, कायद्याच्या चौकटीत बसल्यानंतर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल तर आणि तरच. बाकी ही सगळी झाली आरक्षणाची माहिती. त्यामुळे हा GR हा कायमस्वरूपीचा उपाय नाहीये, तोडगा नाहीये, हा कुठलाही कायदा नाहीये. तो एक तात्पुरत्या स्वरूपाचा आनंद म्हणू शकतो आपण. एंट्री गेट आहे. एक्झॅक्टली, एंट्री गेट आहे. आतमध्ये खूप मोठं मैदान मारायला बाकी आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा. बाकी याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विषयच भारीच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.